हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण येथे बनवणार आहोत उपवासासाठी खास बनवलेली आणि सरळ साधी सोपी अशी शाबू तांदूळाची खीर. उपवासाला अशी ही शाबू तांदळाची खीर शरीराला फार उपयुक्त अशी असते. अशी ही शाबू तांदूळची खीर बनवताना मी येथे दुधाचा वापर केलेला नाही. ही फक्त पाण्यामध्ये केलेली आहे. येथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहे आणि ते चांगले तळून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचे आहे आणि नंतर याच कढईमध्ये आपल्याला शाबू तांदूळ तळायला घ्यायचे आहेत. तुम्ही येथे बघू शकता मी 1 कप शाबू तांदूळ घेतलेले आहे आणि मी चांगले येथे ते शाबू तांदूळ परतत आहे. शाबू तांदळाला चांगले 3-4 मिनिटे तरी परतून घ्यायचे आहे. शाबू तांदूळ चांगले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 कप पाणी घालणार आहोत. तुम्ही येथे बघू शकता मी येथे 1 किंवा 1.5 कप पाणी घातलेले आहे. पाणी घालून झाल्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. साधारण 8-9 मिनिटे तरी त्याला चांगली उकळ येऊ द्यायची आहे, कारण शाबू तांदूळ आतमधून चांगले शिजून निघाले पाहिजे. ते चांगले शिजले पाहिजे. शाबू तांदूळ चांगले शिजायसाठी आपण इथे ठेवलेले आहे. त्यामध्येच आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा घालणार आहोत. इथे मी मीठ आणि वेलची पूड घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. थोड्या वेळाने या शाबू तांदूळामध्ये आपण 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि 3 चमचे साखर घालणार आहोत आणि हे सर्व घालून झाल्यानंतर आपण त्याला एकत्र करून एकजीव करायचे आहे. त्याला चांगले ढवळून घ्यायचे आहे. येथे खीर बनवताना शाबू तांदळाला चांगले शिजू द्यायचे आहे. शाबू तांदूळ चांगले शिजून झाल्यानंतर आपण शेवटी येथे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार आहोत आणि त्याला पुन्हा एकत्र करून एकजीव करणार आहोत. तुम्ही येथे बघू शकता मी येथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे आणि त्याला पुन्हा एकत्र करून एकजीव करत आहे. पुन्हा याला चांगले एकत्र करून आपण याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळ आल्यानंतर येथे शाबू तांदूळ चांगले शिजले आहेत की नाही बघायचे आहेत. शाबू तांदूळ शिजले असतील की ते खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही येथे बघू शकता येथे शाबू तांदूळ शिजलेले आहेत आणि येथे शाबू तांदळाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशी ही सरळ सोपी शाबू तांदळाची खीर जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल अँड बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी.